साल होतं 1991. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशवंतराव गडाखांचा विजय झाला. त्यांच्या विरोधात अपक्ष लढून पराभूत झालेल्या बाळासाहेब विखेंनी ही निवडणूक थेट सर्वोच्च न्यायालयात नेली. आपलं चारित्र्य हनन करून प्रलोभन देऊन निवडणूक जिंकली आहे असा विखेंचा आरोप होता. हा खटला देशभर गाजला. आचारसंहिता भंग केल्यावर काय होतं हे देशाला पहिल्यांदा कळालं. 19 नोव्हेंबर 1993 ला ऐतिहासिक वादाचा निकाल लागला. गडाखांची खासदारकी रद्द करण्यात आली. पुन्हा पहिल्या निकालात विखेंनी मिळालेली खासदारकी दुसऱ्या निकालात रद्द झाली. विखे गडाख वाद धुमसत राहिला. गडाखांना आता 6 वर्षे निवडणूक लढवता येणार नव्हती. त्यातच 1995 ला विधानसभेच्या निवडणुका लागल्या. याच निवडणुकीत अहमदनगर उत्तर मतदारसंघात गडाख विखे वाद पुन्हा पाहायला मिळाला. नगर जिल्ह्यात पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रित राजकारण कसं चालतं हे 1995 च्या निवडणुकीत पाहायला मिळालं. दोन दिग्गजांचा वाद आणि जिरवाजिरवीचं राजकारणातून एक दूध विकणारा पैलवान अपक्ष आमदार झाला. नेमकं काय झालं होतं 1995 च्या निवडणुकीत आणि जिरवाजिरवी नेमकी काय झाली हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. 2008 साली राज्यातील मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यापूर्वी नगरच्या राजकारणाचा भूगोल अगदी वेगळा होता. नगर दक्षिण आणि नगर उत्तर हे 2 मतदारसंघ होते. 2008 नंतर हे दोन्ही मतदारसंघ रद्द झाले. त्याऐवजी नगर शहर हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. तर नगर उत्तर मतदारसंघातील गावे आताच्या राहुरी, पारनेर आणि नेवासा मतदारसंघाला जोडण्यात आली. परंतु त्यापूर्वी जो नगर उत्तर मतदारसंघ होता त्यावर काँग्रेसचा प्रभाव होता. 90च्या दशकाच्या सुरुवातीला गडाख विखे वाद झाला. त्यानंतर 1995 ला झालेली नगर उत्तरेची विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरली. नगर उत्तर या विधानसभा मतदारसंघात त्यावेळी काँग्रेसचे दादा पाटील शेळके आमदार होते. जवळपास 55% मते मिळवून दादा पाटील शेळकेंनी 1990 मध्ये दमदार विजय मिळवला होता. परंतु पुढे 1994 ला झालेल्या पोटनिवडणुकीत ते खासदार झाल्यानं त्यांच्या आमदारकीच्या जागेवर आता नवा उमेदवार शोधावा लागणार होता. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब विखे अपक्ष लढल्याने ते तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये नव्हते. जिल्हा काँग्रेसवर मात्र विखे गटाचाच वर्चस्व होता. दादा पाटील शेळके व यशवंतराव गडाख हे त्या काळचे दोन्ही नेते शरद पवार गटाचे मानले जायचे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी विखे गटाने ऐनवेळी खेळी केली. 1995 ला नगर उत्तरेतून काँग्रेसकडून केडगावचे नेते भानुदास कोतकर इच्छुक होते. परंतु काँग्रेसने थेट विजयाताई कुटेंना उमेदवारी जाहीर केली. हा काँग्रेससाठीच नाही तर नेत्यांसाठीही एक धक्काच होता. विजयाताई कुटे या विखेंच्या निकटवर्तीय कार्यकर्त्या समजल्या जायच्या. त्यामुळे विखे गटानेच खेळी करत त्यांचं तिकीट आणल्याच्या चर्चा रंगल्या. दादा पाटील शेळके व यशवंतराव गडाख या 2 दिग्गजांना विचारात न घेता ही उमेदवारी जाहीर झाल्याच्या चर्चा रंगल्या. त्यामुळे या दोन्ही गटांचे कार्यकर्ते नाराज झाले. इकडे कोतकरांनाही शेवटच्या क्षणी डावलल्याने त्यांचे कार्यकर्तेही नाराज झाले. अशात विजयाताईंची उमेदवारी जाहीर झाली. विजयाताई कुटे या राजकारणात नवीन होत्या. त्यांचं तिकीट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व विखे विरोधकांना आवडलं नाही. त्यातूनच मग एक पाठोपाठ एक ऐतिहासिक खेळा सुरू झाल्या. पडद्यामागे षडयंत्र रचलं जाऊ लागलं. दिवसाचा प्रचार वेगळा आणि रात्रीचा प्रचार वेगळा असं वातावरण तयार झालं. काँग्रेसचं हे सगळं नाराजी नाट्य सुरू असतानाच बुऱ्हाणनगरचे नेते शिवाजीराव कर्डिलेंनीही विधानसभेची तयारी केली. पहिल्यांदा 1990 साली अपक्ष लढून त्यांनी याच मतदारसंघात 13,151 मते घेतली होती. दादा पाटील शेळकेंनी त्यांचा सुमारे 45,000 पराभव केला होता. परंतु पुढे 5 वर्षे स्वस्थ न बसता त्यांनी 1995 च्या निवडणुकीची तयारी सुरूच ठेवली. संपर्क वाढवला होता. कार्यकर्त्यांचं जाळं तयार केलं होतं. नशिबाने 1995 ला काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद झाला. शेळके गडाखांना बाजूला ठेवत विजयाताई उमेदवारी लादल्याच्या चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाल्या. कोतकरांनाही डावलल्याचा राग नगर तालुक्यात पसरला. काँग्रेसमधील याच नाराजीचा फायदा घेण्याचं कर्डिलेंनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं. त्यातूनच कर्डिलेंनी 1995 ला पुन्हा अपक्ष अर्ज भरला. या मतदारसंघात नगर, राहुरी आणि नेवासा तालुक्यातील गावे होती. नगर तालुक्यातील ग्रामीण भाग विशेषतः बुऱ्हाणनगर, जेऊर, देहरे, वडगाव गुप्ता, विळदघाट, निमळक, कापूरवाडी, शेंडी, पिंपळगाव, माळवी या गावात कर्डिलेंचा संपर्क चांगला होता. राहुरी तालुक्यातील वांबोरी ही याच मतदारसंघात होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेवासा तालुक्यातील सोनई, पांढरीपूल, घोडेगाव, शिंगणापूर ही महत्त्वाची गावे ही याच मतदारसंघात होती. कर्डिलेंनी या सगळ्या गावात स्वतंत्र प्रचार केला. विजयाताई कुटे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होत्या. परंतु राहुरीचे तनपुरे, नेवाशाचे यशवंतराव गडाख, नगरचे दादा पाटील शेळके, भानुदास कोतकर ही सगळी काँग्रेसची नेते मंडळी कुटेंच्या उमेदवारीने नाराज झाली होती. अर्थात
पक्षादेश म्हणून कोणीही या उमेदवारीला थेट विरोध केला नव्हता, परंतु पडद्याआडून बरंच काही शिजल्याचं सांगितलं गेलं. कुठे या विखे समर्थक असल्याने पक्षाला धडा शिकवण्याची चांगली संधी गडाख, तनपुरे, शेळके, कोतकर या दिग्गजांना आली होती. काँग्रेसने ही उमेदवारी कार्यकर्त्यांवर लादली असाही समज पसरला होता. याच निवडणुकीत शिवसेनेकडून गोरख भालसिंग हेही मैदानात होते. काँग्रेस व शिवसेना या दोन्ही राष्ट्रीय पक्षात सामना होईल अशी चर्चा असतानाच नगर उत्तरेतील वातावरण फिरलं आणि शिवाजीराव कर्डिलेंची सायकल जोरात पळू लागली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसच्या विजयाताई कुटे व शिवसेनेचे गोरख भालसिंग मागे पडले. अपक्ष उमेदवारी केलेले शिवाजीराव कर्डिले अचानक फोकसला आले. यातून बरंच काही शिजलं होतं. सामान्य कार्यकर्तेही कर्डिलेंवर फिदा होऊ लागले होते. या निवडणुकीचा प्रचार अगदी घराघरात झाला. एकीकडे विखेंची यंत्रणा व दुसरीकडे नाराजांची यंत्रणा असे फुल टू आरोप प्रत्यारोप झाले होते. गडाख, तनपुरे, शेळके, कोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी कर्डिलेंची सायकल घराघरात पोहोचवल्याच्या चर्चा रंगल्या. या प्रचारात आतून बरेच डाव खेळले गेले. पंजा, धनुष्यबाण आणि सायकल या लढतीत सायकल शेवटच्या काही दिवसात अगदी स्पीडने धावली. महिला उमेदवाराला संधी देण्याची काँग्रेस हायकमांडची खेळी त्यांच्याच अंगलट आली होती. परिणाम म्हणून कुटेताई प्रचारात खूप मागे पडल्या. मतदान झालं तेव्हा ते त्या काळातील विक्रमी मतदान होतं. नगर उत्तरेत मतदारांनी विक्रम केला होता. 2,10,561 मतदारांपैकी 1,56,182 मतदारांनी म्हणजेच तब्बल 75% मतदारांनी मतदान केलं होतं. निकालाच्या दिवशी शिवाजीराव कर्डिले यांनी 62,552, विजया कुटे यांना 35,838 तर शिवसेनेच्या गोरख भालसिंग यांना 32,709 मते मिळाली. अपक्ष शिवाजीराव कर्डिले हे तब्बल 27-28 हजार मतांनी निवडून आले. जिरवा-जिरवीच्या आणि कुरघोड्यांच्या राजकारणात काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला होता. कर्डिले त्यानंतर पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. पुढे 5 वेळा आमदार व मंत्रीही झाले. परंतु नगर उत्तरेची हीच अपक्ष निवडणूक त्यांच्या राजकारणाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेश ठरली. कुरघोड्या आणि नाराजीमुळे काँग्रेसची सपशेल हार झाली होती. काँग्रेसला एक महत्त्वाचा धडा मिळाला होता. सहकारातील नेत्यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं हे या निवडणुकीनं दाखवून दिलं होतं. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.